नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. पोटच्या 16 वर्षीय मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्यास छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वैरागड यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेची माहिती अशी की आरोपी याच तालुक्यातील कागजीपुरा येथील वीटभट्टीवर काम करत होता. दारूच्या नशेत असताना 8 जून 2022 रोजी रात्री आरोपीने आपल्या पोटच्या मुलीस काही सामान आणायचे म्हणून वीटभट्टीवर सोबत नेले. वाटेतच त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर 2 वेळा अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून 9 जून 2022 रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेचा तपास कन्नड उपविभागीय पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, रमेश छत्रे, मनोहर पुंगळे, अमोल गायकवाड, आशा पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांनी दाखल केले. सुनावणी दरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले होते. या जबाबाच्या माध्यमातून विविध कलमांतर्गत आरोपीला दोषी ठरवल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास आज रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. हा मावसाळा गावात त्याच्या परिवारासकट राहत होता. ही जी पीडिता होती ही त्याची मोठी मुलगी होती 16 वर्षाची. त्या दिवशी रात्री संध्याकाळी 7:30-8च्या टायमाला तो दारू पिऊन घरी आला आणि 2 लहान बहिणी आणि ती मुलगी बाहेर खेळत ओट्यावरती खेळत असताना बायकोला म्हटलं मला जेवायला वाढून दे, आणि बायको आत ते हे करायला गेली. तेवढ्यात त्याने त्या मुलीला घेतलं, आपण वीटभट्टीवरती कागजीपुराच्या वीटभट्टीवरती सामान आहे ते सामान घ्यायला जाऊ असं त्याने बळजबरी नाही म्हणाली तरी त्याने जे आहे तर तिला बळजबरी मारत तिकडं नेलं. नंतर त्या वीटभट्टीवरती गेला, सामान घ्यायच्याऐवजी पहिले काढलं, नंतर म्हणे जाऊ दे आता नंतर, आणि नंतर आडवाटेने तलावाजवळ नेऊन तिला सगळे कपडे काढायला लावले. ती नाही म्हणत असताना मारहाण करून तिच्याशी बळजबरी रात्री संभोग केला आणि सकाळी 3 वाजेच्या सुमाराला कागजीपुऱ्यात त्या मुलीची मामी राहत होती तिच्या घरी नेऊन सोडून दिलं आणि तो पळून गेला. अशा याच्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी तेव्हा मुलीचा रात्रीपासून शोध चालू झाला, तेव्हा सकाळी त्या मामीने आणि त्यांनी त्या मुलीला घरी आणून सोडलं आणि त्यावेळेला तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने जे आहे तर घटनेबद्दल सांगितलं. त्यानंतर ते दौलताबाद पोलीस स्टेशनला आले, त्यांनी तक्रार दिली आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल होऊन हे झालं. सरकार पक्षातर्फे या केसमध्ये एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. त्याच्यातले तिची स्वतःची, तिच्या आईची आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि त्या 10 साक्षीदारांच्या बयानावरून कोर्टाने माननीय 8वे जिल्हा व सत्र न्यायाधीश AS वैरागडे मॅडम यांनी त्यात आरोपीला कलम 376(2)F, कलम 376(2)N, 323(506) खाली दोषी धरून 376 सबकलम 2F नुसार मरेपर्यंत जेव्हा अजन्म कारावास आणि 50,000 दंड, 376(2)N प्रमाणे मरेपर्यंत अजन्म कारावास आणि 50,000 दंड, 323 मध्ये 3 महिने सश्रम कारावास 1,000 दंड आणि 506 मध्ये 1 वर्ष सश्रम कारावास आणि 1,000 दंड असा एकूण 2 लाईफ आणि 1,02,000 दंड असा हे केलेला आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे. काँग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी होती. मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्षश्रेष्ठींना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली. 20 मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे. एप्रिल 19ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी, लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत. आणि मला असं वाटते की ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे, काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे. आणि दिवंगत बाळासाहेब धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत. पक्षश्रेष्ठींनी प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही सर्व महिला सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ.
कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये 8.5 लाख कुणबी बहुल भाग आहेत। भाऊभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे। जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिंग शीट आहेत आणि केवळ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते। आणि हे सगळं माहीत असताना, हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहे। महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभी आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ, हे आमची पक्षाला हे आमचं आव्हान आहे। आज 21 मार्चला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतिभाताई तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही। प्रतिभाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रतिभाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। धुलीवंदनाच्या दिवशी रंग आणि पिचकाऱ्यांचे जसे महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाठ्यांचे देखील आहे। विशेषतः होळी आणि गुढीपाडवा या सणाच्या दिवशी हमखास गाठ्यांची खरेदी केली जाते। उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच गाठ्यांची आठवण होते। होळीच्या 15 दिवस आधी बाजारात गाठ्या विक्रीसाठी येत असून जवळपास 3 महिने गाठ्यांचे वास्तव्य बाजारपेठेत असल्यामुळे या दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। यंदाही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गाठ्या बाजारात विक्रीला आल्या असून गुढीपाडवापर्यंत गाठ्यांची विक्री केली जाते। बाजारपेठेत 60 ते 120 रुपये किलोप्रमाणे गाठी विक्रीला आहेत। शहरात इतवारा बाजारसह शहरातील विविध भागात गाठी तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणी 4 ते 5 महिन्यांपासून गाठी तयार करण्याचे काम सुरू आहे। गाठ्या तयार करण्याच्या साच्यात साखरेचा पाक ओतून 10 ते 15 मिनिटांनंतर साचे उघडले की वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक अशा गाठ्या तयार होत असतात। आधुनिक साच्यामध्ये लवकर आणि अधिकाधिक गाठ्या तयार होत असतात। साखरेच्या पाकापासून तयार केल्या जाणाऱ्या गाठ्यांची किंमत साखरेच्या किमतीवर अवलंबून असते। साखरेची किंमत कमी असेल तर गाठ्यांची किंमत सुद्धा कमी असते। साखर महाग झाल्यामुळे गाठ्यांच्या किमती वाढल्या आहेत। एका गाठीत 10 ते 12 पदके असतात। पांढऱ्या गाठीच्या पदकावर रंगीत फुले तसेच वेगवेगळी पारंपरिक पद्धतीने रंगरंगोटी केली जाते। त्यामुळे साहजिकच या गाठ्यांची किंमत अधिक असली तरी अशा रंगीत गाठ्यांच्या खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो। अमरावती शहरातील इतवारा, जवाहर गेट, अंबा गेट, मोची गल्ली उळीमध्ये तयार होणाऱ्या गाठ्या विदर्भात विविध ठिकाणी जात असतात। शहरात इतवारा, सक्कर सात, गांधी चौक, जयस्तंभ, चित्रा चौक आदी ठिकाणी गाठ्यांची विक्री केली जाते। रंगपंचमीच्या दिवशी घरोघरी लहान मुलांना गाठ्या देत असतात। शिवाय होळीनंतर काही दिवसांनी गुढीपाडवा असल्यामुळे त्या दिवशी गुढीला गाठी लावली जाते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। माझं नाव आहे जगदीश गोविंदराव शिरभाते। माझी दुकान हे कमीत कमी इथं दुकानात झाले 80 वर्ष। हे आमची तिसरी पिढी आहे या व्यवसायामध्ये। माझे दादा होते, माझे वडील होते, आता मी आहे। अशी नाही बिलकुल नाही सारखं आहे। दर वर्षापासून लय कमी आहे। ठोकमध्ये कमी आहे, चिल्लरमध्ये कमी आहे। बतासा गाठीचे रेट आहे 30 रुपये पाव, 30 रुपये पाव, 120 रुपये किलो बतासा गाठी। आणि हे गाठी साच्या गाठीचे भाव आहे 100 रुपये किलो, 80 रुपये किलो, 100 रुपये किलो। गाठी साखरीनं दूधनं बनते गाठी। आपण स्वतः आपल्या सती मजूर लावून आपण आपल्या स्वतः घरी बनवतो। गणेश महादेवराव ढगवाळे, राहणार भातकुली। हे गाठीचे दुकाने लागलेली आहेत आणि गाठीचं महत्त्व म्हणजे होळीला खूप फार महत्त्व असते। आणि गाठी हे भक्त प्रल्हाद यांच्या पिक्चरत हा उत्साह साजरा केला जातो आणि गाठीला त्याला खूप महत्त्व आहे। गाठीला भाव सध्या आता गाठीला 100 रुपये किलो आहे, 80 रुपये पण किलो आहे आणि 60 रुपये पण किलो आहे। चांगल्या प्रतीची गाठी हे 100 रुपये किलो आहे। एकदम उत्तम आहे आणि गाठी चांगली वाटली। नाव चंद्रकांत शिरभाते। आमच्याकडे आमच्या आजोबापासून 80 वर्षापासून हे व्यवसाय चालत आहे। आम्ही आमच्या घरीच कारखाना आहे। गाठी आम्ही तयार करतो
साखरेप्रमाणे पाक बनवून सनी साच्यामध्ये गाठी बनवतो. आमच्या आजोबापासून 80 वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे आमचा. आम्ही होलसेल चिल्लर डीलर असताना माल विकत असतो. होळीतनी जाळासाठी होळीला पूजेकरिता लोक गाठी नेतात, होळी खेळतात, रंग लावतात, गुलाल लावतात. तर त्यांना ते गाठी हे करते, यूज करते, वाटतात ते गाठ्या लोकांना, नातलगायले वाटतात, लेकरायले वाटतात. आम्ही व्यवसाय चालत असतो. त्याचं बताशाचे हार आहे, पुन्हा मग खुले बताशे पण विकतो आम्ही, 12 महिने विकतो. ते बताशाचे हार सध्याला 40-50 रुपये पाव हार आणि खुले बताशे 30 रुपये पाव, 120 रुपये किलो याप्रमाणे विकतो आम्ही. गाठ्याचा रेट सध्याला तर माल आहे आमच्याजवळ, तर आम्ही 30 रुपये 25 रुपये पाव 50 रुपयाचे अर्धा किलो विकत आहोत. ग्राहकांचा आता प्रतिसाद तर थोडाफार कमी आहे. आता 2 दिवसाचा व्यवसाय असते. होळीचा शनिवार रविवारची होळी आहे आणि मग 1-2 दिवस आधी व्यवसाय चालू असते. ठीक आहे, साधारणप्रमाणे सध्या ठीक आहे व्यवसाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची सिंदखेड राजा व मेहकर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त सभा होत आहे. त्यांनी आज दुपारी जिजाऊ जन्मस्थळी जाऊन अभिवादन केले होते. सिंदखेड राजा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून सभेला संबोधित केले व त्यानंतर ठाकरे हे मेहकर येथील सभास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचे शिवसेनेचे आशिष रहाटे व पदाधिकाऱ्यांनी हार घालून स्वागत केले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राज ठाकरे यांना महायुतीत घेणे म्हणजे उद्धव ठाकरे यांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्यासाठी भाजप तयारी करत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना विरोध म्हणून भूमिका घेत आहेत असेही स्पष्ट केले. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगली मतदारसंघ सकारात्मक आहे. सांगली मतदारसंघात योग्य तोडगा निघेल, महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. कोल्हापुरात शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने त्यांची भेट होणार आहे यावर भर दिला. नाही, चारी बाजूनी उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे. सगळी जण काय नाही का निमित्त अडकलेले आहेत, त्यामध्ये झुकून दिल्लीला गेलेले आहेत. पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे. तो वाघ शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला अभिमान आहे. ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे. उद्धव साहेब एकटे त्यांना भारी आहेत त्यांना. आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धव साहेबांना, शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा, मातोश्रीला वाढता पाठिंबा, हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की 2 आकडीच आपण या महाराष्ट्रात पार करू का. आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात. तर ती मजबूत असती, त्यांना विश्वास असता तर त्यांनी पक्ष कशाला फोडले असते. किती पक्ष फोडले आतापर्यंत. आणि फोडण्याचं कारण काय, विकासाचं कारण सांगतायत, पण भीतीपुढी लोक गेलेली आहेत, त्यांना आम्ही काय बोलणार. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 6 जूनपर्यंत अंमलात राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम 16 मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविण्याच्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकी संदर्भात पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट्स, कटआउट, पेंटिंग, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्तावित पक्ष करत असतात.
त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचं दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत। आज काही चॅनल्सने वंचित बहुजन आघाडीने 6 जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली। या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही असे सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत। वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात। त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचं दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत। आज काही चॅनल्सनी वंचित बहुजन आघाडीने 6 जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली। या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही। आम्हाला महाविकास आघाडीकडनं अकोला आणि इतर 2 अशा एकूण 3 जागांचा प्रस्ताव आलेला होता, तो आम्ही नाकारलेला आहे। त्यानंतर या पद्धतीच्या 5 आणि 6 जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत, त्यात कुठलंही तथ्य नाही। माध्यमांना आमची विनंती आहे, आम्हाला फोन करा, एकदा कन्फर्म करा आमच्याबद्दल बातमी देताना आणि मगच बातमी द्या। अशा खोट्या बातम्या देऊन वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत त्यात कृपया आडकाठी आणू नका। आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर 2 अशा एकूण 3 जागांचा प्रस्ताव आला होता, तो आम्ही नाकारलेला आहे। त्यानंतर या पद्धतीचा 5 आणि 6 जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या तथ्यहीन आहेत, त्यात कुठलेही तथ्य नाही। माध्यमांना आमची विनंती आहे की आम्हाला फोन करा, एकदा कन्फर्म करा आमच्याबद्दल बातमी देताना आणि मगच बातमी द्या। वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत त्यात कृपया अशा खोट्या बातम्या देऊन आडकाठी आणू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा। नमस्कार।